नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. रत्नागिरीसह जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, भात शेती भुईसपाट. वादळी पावसाचा दक्षिण रायगड जिल्ह्याला मोठा फटका. मुरुड तालुक्यात पावसाचा चोहीकडे संचार. नव्याने सुरू झालेली ई बस जालगाव नजीक बंद. दापोली ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला. रत्नागिरी शहराने जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ढगफुटी सदृश पाऊस कोसळत असून दैनंदिन जीवनमान ठप्प झाले आहे. मोठ्या चक्रीवादळाने कोकणच्या भात शेती आणि नाचणी पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. पावसामुळे पिकलेली भात शेती शेतातच जमिनीला बिलगली आहे. त्यामुळे पुन्हा भाताचे दाणे रुजून येण्याची शक्यता बळावली आहे. मराठवाडा विदर्भात महापुराने येथील शेती उद्ध्वस्त केली आणि वादळी पावसाने कोकणची शेती उद्ध्वस्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावर देण्यात आले आहेत. दक्षिण रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. गेल्या 24 तासात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले आहे. सारखा पाऊस बरसतोय. शेतकऱ्याला शेतात जाऊन आपले भात पीक पाहण्याची उमका राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत. जारे जा पावसा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या 50 वर्षात असा पाऊस नोव्हेंबर महिन्यात क्वचितच कधीतरी पडला आहे. हा पाऊस भात शेतीला मारक ठरलाय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासन देईल, पण स्वतःच्या कष्टाने पिकवलेले पीक वाया गेल्याची खंत शेतकऱ्याच्या काळजाला भिडली आहे. मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. 10 दिवस पाऊस पडत आहे. गेल्या मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झालाय. तो अजूनही सारखा कोसळतोय. अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या पंचनाम्यांना उशीर होतोय. पुन्हा भात रुजून येण्याची शक्यता पावसामुळे बळावली आहे. दाभोळ येथून दापोलीकडे येणारी शिवाई ई बस क्रमांक MH49BZ8353 प्रवासादरम्यान अचानक बंद पडल्याची घटना घडली. या बसने नुकतीच आपली 3री फेरी पूर्ण केली होती. दाभोळ येथून संध्याकाळी 4 वाजता सुटलेली ही बस दापोली, जालगाव, सुतारकोंड परिसरात अचानक बंद पडली. या बसमध्ये सुमारे 20 प्रवासी होते. घटनेनंतर सर्व प्रवाशांना मागून येणाऱ्या दुसऱ्या दाभोळ बसमध्ये सुरक्षितरित्या बसवून दापोली आगाराकडे पाठवण्यात आले. या शिवाय ई बसेसचे नुकतेच दापोलीत लोकार्पण झाले होते. बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली. दापोली आगारासाठी आलेल्या 10 ई बसेसमध्ये ही पहिलीच बस बंद पडल्याची घटना असून उर्वरित लांब पल्ल्याच्या बसेस सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती आगार सुपरवायझर अँथनी कार्डोजा यांनी दिली आहे. दापोली ग्रामीण भागातील बोरिवली, आडिवली या परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसामुळे सुपारी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पावसानंतर भात कापणी पूर्ण होते आणि गवत मारण्याची कामे सुरू होतात. यंदा गवत मारण्यापूर्वीच गळून पडले आहे. त्यामुळे पाळीव जनावरांना गवताचा तुटवडा आता भासणार आहे. बोरिवली, चिखलगाव, दाभोळ, पोळथरे, मळे, पंचनदी या भागात पावसाचा जोर कायम आहे. सड्यावरच्या नाचणी शेतीने मान टाकली आहे. त्यामुळे यंदा नाचणी, वरी पिकाचेही नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात यामुळे यंदा अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.